शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा मेळावा माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडला। या मेळाव्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील सुरुडकर यांना पाठिंबा जाहीर केला। यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते। या मेळाव्यात भाई टी.एस. पाटील, भाई केरबा पाटील यांनी भाजपच्या धोरणांचा कडक शब्दात समाचार घेतला। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा जाहीरनामा गरिबांना आधार देणार असल्याचं सांगत पाठिंब्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे आभार मानले। काँग्रेसनं देश पातळीवर एक जाहीरनामा जाहीर केलेला आहे। तो पुढे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी सगळ्यांचं मिळून होईल की गरिबाला आधार देणारा हा जाहीरनामा आहे, कामगारांना आधार देणारा जाहीरनामा आहे। आत्ताच आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये मार्क्सवादी पक्षाचा मेळावा होता, तिथे सांगितलं की अंगणवाडी शालेय पोषणचं अनुदान हे दुप्पट त्या ठिकाणी करणार। आशा वर्कर 2,500 गावाला आणखी एक आशा वर्कर नेमणार। 14 लाख अंगणवाडी सेविका अजून देशामध्ये नवीन पद त्या ठिकाणी निर्माण। आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या एकजुटीमुळे राजाचे शाहू महाराज छत्रपतींचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं। परंतु आनंद आहे एका गोष्टीचा की शाहू महाराजांसारखं कर्तृत्व आणि नेतृत्व आपल्याला लोकसभेमध्ये कधी खासदार म्हणून मिळणार आहे आणि विचारांचं पक्क नेतृत्व आपल्याला मिळणार आहे। ज्या विचाराच्या भूमीतून तुम्ही आम्ही सगळे देशभर जातो कोल्हापूरमधून, त्या विचारातून शाहू महाराजांनी खासदारकीला जाणं हे आपल्यासाठी भाग्याचं असणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण सगळेजण ताकदीनं या निवडणुकीमध्ये आहातच, त्यामध्ये काही अडचण नाही। मतदान 100% कसं होईल हा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे। मंगळवारी 16 एप्रिलला शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। यावेळी जिल्हा चिटणीस माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर, शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, यशराज राजे छत्रपती, शिवाजीराव परुळेकर, संभाजी जगदाळे, केरबा पाटील, सचिन जाधव यांच्यासह शेकापचे जिल्हा आणि शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।